नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून जी काही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय विधिमंडळाच्या या अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं, अनेक नेत्यांची भाषणं झाली, अनेक नेते आक्रमक झाले या मुद्द्यावरून. नेमकं काय घडलं विधिमंडळाच्या या अधिवेशनामध्ये आणि नागपुरात नेमकं काय चाललंय याचा अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि या निमित्तानं महाराष्ट्राचं वातावरण हे कसं ढवळून निघालं, राजकीय आणि सामाजिक वातावरण सुद्धा कसं तापलं, कुठे कुठे काय काय उपाय केले जात आहेत यावरही आपण चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासाठी सोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आहेत. नागपूरच्या या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचं निवेदन स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यातला कुठला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला वाटतो? म्हणजे तसं भिवंडीत त्यांनी जे काही वक्तव्य केल्यानंतर सुद्धा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं नागपुरात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्येच औरंगजेबाची कबर काढून टाकावी अशा प्रकारचं निवेदन केलं आणि त्यानंतरचा सगळा घटनाक्रम आपल्याला ज्ञात आहे. नाही, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत राज्याचे. त्यामुळे आज विधानसभेच्या सभागृहात विधानसभेत त्यांनी जी माहिती दिली ती आपल्याला ऑथेंटिक सरकारची माहिती असं समजायला हवं. त्याच्यात विविध राजकीय पक्षांचे लोक दावे प्रतिदावे करतील, काही समाजातले घटकही काही त्याच्यावर रिॲक्ट करतील, पण त्याच्यामध्ये जी माहिती त्यांनी सभागृहात दिली त्याप्रमाणे सकाळी एक मोर्चा 11-11:30ला निघाला आणि त्या मोर्चामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करावी किंवा काढून टाकावी अशी मागणी झाली. आणि ती मागणी करताना जसं एरवी एखाद्या पुतळ्याचं दहन करतात प्रतिकात्मक, त्या पद्धतीने कबरीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. त्याच्यानंतर तो प्रकार झाल्यानंतर हा सगळा प्रकार सकाळी 11:30चा आहे आणि दिवसभर नागपूर शहरामध्ये कुठल्याही प्रकारची अशांतता नाही असं मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातनं समोर आलं आहे. आणि संध्याकाळी 7-8 नंतर शहरामध्ये काही विशिष्ट भागांमधून नागरिक मोठ्या संख्येने बाहेर आले आणि साधारणपणे 80 ते 100 नागरिकांनी दंगा सदृश परिस्थिती निर्माण केली आणि पोलिसांवरही हल्ला केला. आणि त्याच्यात असं दिसून आल्याचं म्हणजे निवेदनात जे म्हटलं मुख्यमंत्र्यांनी त्यानुसार काही भागांची नावं घेतली. ती अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्याकडे हा एक दांभिकपणा बघायला मिळतो की इव्हन माध्यमांमध्येही आपण असं पूर्वीच्या काळापासून ऐकत आलो आणि सांगितलं जायचं वरिष्ठांकडनं की शक्यतो हिंदू मुस्लिम असं म्हणू नका, त्यांनी दंगल भडकते. तुम्ही बघा की आपण वर्णन असं करायचं वृत्तपत्रीय भाषेत की 2 जमावांमध्ये किंवा 2 समुदायांमध्ये काहीतरी तणाव झाला आणि मग ताब्यात घेतलेल्यांची नावं देताना एकाची कोणाची तरी हिंदूंची आणि एकाची मुसलमानांची ती नावं द्यायची. तर लोक काही इतके दुधखुळे आजच्या काळात राहिलेले नाहीत. आज माध्यमांचा जो काही स्फोट झालेला आहे, इंस्टाग्राम त्याच्या पुढे चॅट आलंय, स्नॅपचॅट आलंय, तर त्या लेवलला गेल्यानंतर आपण हे दांभिकपणा करत बसण्यापेक्षा थेट जे काय झालंय आणि त्याच्यामध्ये सकाळचा जो मोर्चा आहे तो अर्थातच हिंदुत्ववादी संघटनांचा औरंगजेबाची कबर काढावी या मागणीसाठी, किंवा औरंगजेब हा काही आपल्या देशाचा कोणी फार मोठा राष्ट्रपुरुष नाही की त्याच्या कबरीचंही आपण काय उदात्तीकरण करावं, त्याच्याबद्दल प्रेम असण्याचं नाही, ही मागणी आहे त्यांची. त्याच्या विरुद्ध रिॲक्शन म्हणून आज तिथे संध्याकाळी जे काही घडलं ते विशिष्ट समुदायाने म्हणजे मुस्लिम समुदायाने केलं अशा प्रकारचं नाव जरी घेतलं नाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात तरी ती प्रतिक्रिया होती अशा प्रकारचं येत आहे. 80 ते 100 जणांच्या मॉबनी तोंडाला फडकी बांधली आणि त्यांनी वाहनं पेटवली, त्याच्यानंतर पोलिसांवर हल्ला केला, कुऱ्हाडीने DCPवर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 33 पोलीस कर्मचारी जखमी झालेत आणि 3 DCP जखमी झालेत. त्यातल्या एका DCPला कुऱ्हाडीने मारहाण झालेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी निवेदन सभागृहात केलं. आता हे निवेदन सभागृहात केलं कारण काय झालं असं विरोधी पक्षच विचारतात तिथे. ते निवेदन झालं. त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की ते निवेदन झाल्यानंतर पुढे तो विषय संपल्यानंतर जालना शहरामध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना किंवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना याच्यावरनं एका आमदारांनी म्हणजे अर्जुन खोतकरांनी प्रश्न विचारला आणि त्याच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले की जी काय असेल ती योग्य ती कार्यवाही केली जाईल, त्या विषयात चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल. अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान करणं हे महाराष्ट्रातली कोणतीही जनता सहन करणार नाही. पोलिसांना त्या ठिकाणी सूचना देऊन कडक कारवाई केली जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उठले आणि त्यांनी म्हणजे खरोखर ज्याला भडकाऊ पद्धतीचं म्हणलेल्या प्रकारचं भाषण विधानसभेत केलं.
हा औरंग्या आला कशाला आपल्याकडे? आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला, आपले मंदिरं उद्ध्वस्त केली, आया बहिणींचे अब्रू लुटली. त्यांनी काय काय केलं? शंभूराजे भेट सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले. हा सगळा इतिहास आहे. हा सगळा इतिहास असताना औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं, समर्थन करणं, आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहेत. सच्चा देशभक्त मुसलमान पण या औरंग्याचं समर्थन करू शकणार नाही, करणार नाही. खरं म्हणजे अशा प्रकारचं त्याचं कौर्य होतं, अशा प्रकारचं त्याची क्रूरता होती. आता ते जे बोलले ते वस्तुस्थितीला धरून आहे, परंतु औरंगजेबाचं ग्लोरिफिकेशन केलं म्हणून अबू आझमी यांचं निलंबन केलं अख्ख्या सेशनमध्ये, ते त्यांनी सांगितलं. औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, शिवाजी महाराजांसारखा, अशी तुलना एकदा अबू आझमी यांनी केली होती. औरंगजेब कोण होता? आक्रमक होता, त्याने अत्याचार केले, संभाजी महाराजांना मारलं, हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर औरंगजेबाचं प्रेम का असा प्रश्न विचारत त्यांनी विरोधकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युली विरोधी पक्षात असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापैकी कुठलाही पक्ष अधिकृत अशी भूमिका असलेला नाही की आम्हाला औरंगजेबाचं प्रेम आहे. कुणी शक्य असं नाही. कुणीच म्हणणार नाही, कुठलाही पक्ष म्हणणार नाही. परंतु कुठेतरी मुस्लिम समाजाचा अनुनय करणं किंवा मुस्लिम समाजाच्या पूर्ण आम्ही विरोधात आहोत असं उभं आहोत असं चित्र निर्माण करणं, हा याच्यातला प्रयत्न होताना दिसतोय. त्यामुळे थेट कोणावर जरी आरोप नाही केला गेला तरी हे सगळं विधानसभेमध्ये जे घडतं त्याच्या मागे राजकारण असतं, तसं याच्या मागे राजकारण आहे आणि त्याचे पडसाद त्या प्रमाणात उठत आहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी एकदा निवेदन केल्यावर परत उपमुख्यमंत्र्यांनी बोलणं हे काही विधानसभेच्या एकूण डेकोरमला धरून नाही. पण तरी एकनाथ शिंदे बोलले, कारण भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आणि त्यांना पूर्ण हिंदुत्ववादाची टोकाची भूमिका घेता येत नाही अधिकृत, म्हणून कदाचित शिंदेंनी घेतली असेल. कारण त्यांची शिवसेना आहे आणि आमचीच खरी शिवसेना, हा त्यांचा झगडा उद्धव ठाकरेंची पण चालू आहे. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या विरोधातही त्यांचा पर्पज सर्व होतो टोकाचं हिंदुत्ववादी बोलल्याने, आणि दुसरीकडे तो प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना म्हणूनही त्यांना राज्यात फायदा व्हायचा तोही होऊ शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे. आणि छावा चित्रपटाचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला की तो आल्यानंतर एकूण संभाजी महाराजांच्या बद्दलचं प्रेम टोकाचं आणि टोकाचा विरोध औरंगजेबाचा हा मोठ्या प्रमाणात वाढतो. औरंगजेबाला विरोध करण्यात काही गैर नाही. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः, म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाही आहे, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. औरंगजेब हा या देशावरचा आक्रमक होता आणि त्याची जी प्रतिमा आम्हालाही लहानपणापासून मुघल इतिहास जास्त शिकवला गेला, देशी इतिहास शिकवला गेला नाही. या देशामध्ये राजे रजवाडे होते, आपण त्यांचं काही शिकवत नाही, पण ठीक आहे, सत्ता या महाराष्ट्रावर 1000 पासून ते 1600 पर्यंत मुघलांची होती. पण त्यांचा इतिहास शिकवताना ते सगळे राजे सहिष्णू होते किंवा काहीतरी प्रजाकल्याणकारी होते, अशा प्रकारचं जे शिकवलं गेलं ते तितकंसं खरं नाही. आणि ती मूळ सल आहे भारतीय जनता पक्षाची आणि त्याच्यात त्यांचं राजकारणही दडलेलं आहे आणि तेच काँग्रेसच्या बाबतीत आहे, राष्ट्रवादीच्या बाबतीत आहे. त्यामुळे हे सगळे लोक इथे येतात ते त्या गोष्टींच्या मागे राजकारण करतात. नागपुरातला मोर्चा, त्या मोर्चातनं त्यांची मागणी आणि ती लोकशाही पद्धतीने मांडली पाहिजे हे बरोबर आहे. त्याची प्रतिक्रिया आली, त्यातनं काहीतरी असंतोष झाला. लॉ अँड ऑर्डर हा जो विषय आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह असतो आणि त्याच्यामध्ये मी नेहमीच सांगत आलो की कुठल्याही दंगलीमध्ये तुम्ही कुठलाही उद्योगपती किंवा फार मोठ्या ॲक्टरचा, भारत रत्नांचा कुठला तरी मुलगा गेला असं होत नाही, त्याच्यात मरतो तो गरीबच मरतो. त्यामुळे पोटापाण्याचे प्रश्न खरे आहेत, हे प्रश्न सुपरफिशियल निर्माण करून खऱ्या प्रश्नांपासून लांब नेलं जातं असं मला वाटतं. बरोबर. आता मुद्दा असा आहे की भिवंडी इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली की ती काढता येत नाही, कारण पुरातत्व खात्याचं त्याला संरक्षण आहे आणि म्हणून ती राहणार. आता बातमी अशी येते की एकनाथ शिंदे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं दिल्लीत जाणार आहे आणि ते केंद्रीय नेतृत्वाची भेट घेऊन ही कबर काढून टाकण्याची मागणी करणार आहे. अर्थात पुरातत्व खात्याचा जो काही नियम आहे त्या नियमाला धरूनच मुख्यमंत्र्यांचं भिवंडी इथलं निवेदन होतं आणि वक्तव्य होतं. आता शिंदे दिल्लीत गेल्यानंतर नेमकं काय करणार, कुणाला भेटणार, मग तो नियम
कसा काढता येईल वगैरे या संदर्भात काहीतरी हालचाली असतील. पण आता माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री जे भाजपचे आणि बजरंग दल, विश्व हिंदू परिषद त्यांच्या मातृसंस्थेच्या अत्यंत जवळचे आहे. मुख्यमंत्र्यांनी एकदा या संदर्भातलं निवेदन दिल्यानंतर पुन्हा राज्यभरात आणि नागपुरातही आंदोलन होण्याची गरज होती का? आणि जर आंदोलन झालं तर ते आंदोलनातला असा काही भाग होता का की जो त्या दुसऱ्या धार्मिक समुदायाला चिथावणी देणारा होता? निश्चित त्याचं कारण असं की ज्या वेळेला मुख्यमंत्री स्पष्ट करतायत की ती कबर काढणं शक्य नाही, ती आर्किओलॉजीच्या अंडर आहे आणि ती जी काही आहे त्याला संरक्षण आहे आर्किओलॉजीचं. समजा आज मुद्दा असा की तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते दिल्लीला जातील कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि वरिष्ठांना भेटण्याची भाषा करतात. जे आपल्या देशामध्ये बाबरी ढाच्याच्या बद्दल झालं तो काही इतिहास फार जुना नाही आहे ना. म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास 300-400 वर्षाचा जुना, तर बाबरी ढाचा पाडला त्याचा इतिहास मी म्हणतो. बाबरी ढाचाही 400 वर्ष जुनाच होता, परंतु 1990च्या दशकामध्ये ती घटना घडली आणि त्याचे देशभर परिणाम दिसले आणि त्यातनं भारतीय जनता पक्ष वाढला. ही वस्तुस्थिती आहे. आज सुद्धा परिस्थिती अशी आहे की पोलरायझेशन किंवा ध्रुवीकरण जे केलेलं जातंय धार्मिक आधारावर ते इतक्या टोकाचं आहे. आणि आज आपण कुणीही कितीही चर्चा केली तरी हे नाकारता येत नाही की फार मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदाय किंवा मुस्लिम समाज म्हणून हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने नाही. आणि मला असं वाटतं की एक हेल्दी राजकारण किंवा अतिशय चांगल्या प्रकारचं राजकारण म्हणून मनं जिंकण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. तो होताना दिसत नाहीये. मनं अधिक कशी दुभंगतील हा प्रयत्न जास्ती केला जातो. दुर्दैवाने लोकप्रिय राजकारणाकडेच सगळ्यांचा कल आहे आणि त्यातनंही घडतं असं मला वाटतंय. म्हणजे बजरंग दल असेल किंवा त्या संघटना आहेत, हे सगळ्या उजव्या विचाराच्या किंवा राईट विंगच्या संघटना आहेत आणि भारतीय जनता पक्ष त्यातला एक भाग आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष एक स्वतंत्रपणे आयसोलेटेड वेगळं नाही आहे, ते राजकीय प्रवाहातली त्यांची विंग आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, बजरंग दल असेल, पूर्वी पतित पावन संघटना असेल, वनवासी कल्याण असेल, या संघाच्याच वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच्या शाखा उपशाखा आहेत. राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष आहे. आज भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणजे बजरंग दलाचा मोर्चा असेल, पूर्वी काही साधू संत बोलायचे आणि सरकार अडचणीत यायचं, हल्ली ते साधू संत बोलताना दिसत नाहीत. मग ते सगळे वाचाळ थंड झाले का? त्यांनाही शहाणपण आलं असेल ना कदाचित. मूळ मुद्दा असा आहे की हा भारतीय समाज जो आहे किंवा महाराष्ट्रातला समाज जो आहे, कुठल्याही शहरातला समाज जो आहे, त्या समाजामध्ये आजच्या काळामध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही की या समाजामध्ये एकाच धर्माचे लोक असावेत किंवा एखाद्या विशिष्ट धर्माचे असूच नाहीत. हे करणं शक्य नाही आहे. हा काही हिंदी चित्रपट नाही आहे. त्यामुळे आज ह्या समाजाचं वास्तव जे आहे ते आपल्याला स्वीकारायला हवं आणि त्या समाजामध्ये शांतता राहावी हे देखील आपण बघायला हवं आणि सर्व समाज घटकांनी ते बघायला हवं. आज विधानसभेच्या पटलावर सगळी वस्तुस्थिती नागपूरची मांडताना मुख्यमंत्र्यांनी ते आवाहन केलंच आहे की सर्वांनी संयम राखावा. महाराष्ट्राची जी प्रागतिक पुरोगामी ही प्रतिमा आहे, प्रागतिक ही प्रतिमा आहे आणि विकास करणारं राज्य ही प्रतिमा आहे, विकासात अग्रेसर आहे, ती कायम राहायची असेल, उद्योगधंदे राहायचे असेल तर समाज शांत राहायला पाहिजे. हे आवाहन त्यांनी केलं आहे. पण दुसरीकडे आपण बघतो की नितेश राणे जे हिंदू आयकॉन झालेले आहेत किंवा भाजपचे पोस्टर बॉय झाले आहेत, जे मंत्री आहेत, त्यांना पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, तुम्हाला तंबी दिली का, समज दिली का, काही दिवस शांत राहण्याच्या सूचना दिल्या का? तर ते म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांचा अत्यंत लाडका मंत्री आहे. आणि नितेश राणे यांची वक्तव्य ही बऱ्याचदा आक्रमक स्वरूपाची असतात. अशा प्रकारची वक्तव्य मंत्र्यांकडून होणं अपेक्षित आहे का? किंवा ती न झाली तर जर वातावरण चांगलं होऊ शकेल, मग त्यासाठी मुख्यमंत्र्यांची काही भूमिका वेगळी असू शकते? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की आज महाराष्ट्रामध्ये एक इतिहास औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आज हे वाद कुठल्याही अन्य विषयावरनं देखील उद्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज हा विषय आहे. तुम्ही राणेंचा जो विषय काढलात, नितेश राणे हे अशी वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते मुख्यमंत्र्यांना भेटले, आतमध्ये काय झालं आपल्याला माहित नाही आणि बाहेर आल्यावर ते म्हणाले मी लाडका आहे. आता मी लाडका आहे तर आम्ही जे जुन्या काळातले पत्रकार आहोत, तर मी मुख्यमंत्र्यांचा लाडका नितेश राणे असे हेडलाईन दिली तर खाली असा दावा नितेश राणेंनी केला म्हणावं लागेल ना. मी काय आत नव्हतो ना त्या चर्चेला. ते दावा करतीलच मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे. ते जर लाडके असेल त्यांना खूप मोठं खातं दिलं असतं ना. साधी गोष्ट अशी आहे की ते जे भडकाऊ भाषणं करतात किंवा बोलतात ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी बोलतात आणि जे अबू आझमी बोलले, औरंगजेबाचं कौतुक केलं, ते त्यांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी केलं. कारण प्रत्यक्षपणे समोर येऊन असं कोणी जरी म्हणणार नसलं की औरंगजेब मला प्यारा आहे, तरी अनेक लोक औरंगजेबाचे डीपी ठेवत आहेत, त्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. किंवा पुण्यासारख्या शहरात एखाद्या गणेशोत्सवामध्ये शाहिस्तेखानाची बोटं छाटली हा देखावा केला सादर,
तर काही धर्मियांच्या भावना दुखावतात म्हणून तो बंद करावा असं पोलीस सांगतात किंवा यापूर्वी सांगितलंय. कोणाला सांगितलंय? तर मुरलीधर मोहोळ जे आज केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या गणपती उत्सवामध्ये हा देखावा केला होता, शाहिस्तेखानाची बोटं छाटली जातात किंवा अफजल खानाचा कोथळा काढला होता, तर त्याला पोलीस सांगतात नाही याच्यावर तणाव निर्माण होईल. हा शिवाजी महाराजांचा अतिशय ग्लोरिफाईड चॅप्टर आहे, शाहिस्तेखानाची बोटं छाटली ते किंवा अफजल खानाला मारलं ते. त्यामुळे आजच्या कुठल्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचं कारणच नाही. अजिबात नाही. अफजल खान हाही आक्रमक होता, औरंगजेब हाही आक्रमक होता. त्यांना जर मारला असेल मारलं नाही तर चांगलंच आहे ना. साधारणतः आता त्याच्याकडे सहिष्णुतेने बघायचं का की त्याला मारायला नको होतं? हा तर शुद्ध वेडेपणा आहे. शुद्ध आणि वेडेपणा, त्यामुळे दांभिकपणा आहे हा. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे शाहिस्तेखान असेल किंवा अफजल खान म्हणजे मी प्लुरल या अर्थाने म्हणतो, आदरार्थी बिलकुल म्हणत नाही. शाहिस्तेखान, अफजल खान, औरंगजेब ही सगळे जे लोक आहेत ते भारताचे द्रोहीच आहेत ना, ते भारताच्या विरोधातलेच लोक आहेत. त्यांचं कसलं ग्लोरिफिकेशन करायचं? त्यामुळे तो विषय जरी आला इथं, पण हे जे सगळे इतिहासातले जे प्रसंग आहेत ते पुन्हा पुन्हा आणून आजच्या समाजात तणाव निर्माण करणं आणि त्यातनं गोरगरिबांचं नुकसान होणं हे काही योग्य नाही. जे काही असेल ते लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने व्हावं. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल औरंगजेबाची कवर आज काढता येत नाही असं ते म्हणत असतील, तर उद्या काढतील का? तर ते प्रयत्न करत राहतील. कारण ते बाबरी ढाच्याच्या बद्दलही झालं. शेवटी रशियामध्ये सुद्धा लेनिन आणि यांचे पुतळे निघाले ना. इतिहासामध्ये आपण हे शिकायला हवं की सार्वकालिक सत्य असं कुठलंही नसतं. आज जे सत्य आहे ते कदाचित उद्या असत्य असेल. विज्ञानातही हे घडलेलं आहे. आज जे एस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहे ती उद्या खोडली गेलेली आहे. आजचा राजा, आजचा हा हिरो तो उद्याचा व्हिलन होऊ शकतो. त्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आज आमच्या समाजामध्ये तणाव होणार नाही, अशांतता होणार नाही आणि गोरगरीब म्हणणार नाहीत आणि राज्याचा, देशाचा, समाजाचा विकास होईल आणि सगळा समाज कल्याणकारी राज्य या अर्थाने त्यांचं सगळ्यांचं कल्याण होईल असं आपण निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात जे कोण भडकाऊ करतील त्यांचा निषेध करायला पाहिजे असं मला वाटतं. खूप धन्यवाद शैलेंद्रजी, तुम्ही वेळ दिलात मॅक्स महाराष्ट्राला. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन तिथे बटन दाबा म्हणजे तुम्हाला या चॅनलचे व्हिडिओ सतत मिळत राहील. नमस्कार, धन्यवाद, प्रेक्षकांचे आभार.